एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास आता हद्दपार करण्यात आलाय। इयत्ता 7वीच्या एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्ली सल्तनतचे सर्व संदर्भ आता काढून टाकण्यात आलेले आहेत आणि भारतीय राजघराणी महाकुंभचे संदर्भ यामध्ये आता देण्यात येत आहेत। एनसीईआरटीच्या पुस्तकांमधला सिलेबस आता बदलतोय। पुस्तकातले संदर्भ मुघलांचे हटवण्यात आलेले आहेत। राजघराणी महाकुंभचा संदर्भ, मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या सरकारी उपक्रमांचा समावेश आता या नवीन अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या निर्देशानुसार हे सगळे बदल करण्यात आलेले आहेत। याआधी कोविड काळात मुघल आणि दिल्ली सल्तनतवरचे काही अध्याय हे कमी करण्यात आले होते, काही धडे कमी करण्यात आले होते आणि आता नवीन पुस्तकं आगामी शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये लागू होणार आहेत। एनसीईआरटीच्या पुस्तकांमधल्या अभ्यासक्रमासंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। एनसीईआरटीचा अभ्यासक्रम आता बदलतोय। नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा अभ्यासक्रम आता लागू होणार आहे। मात्र यामधून मुघल यांचा इतिहास आणि त्याचबरोबर सल्तनतचे सर्व इतिहासाचे संदर्भ काढून टाकण्यात आलेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना आपल्याबरोबर थेट जोडल्या जात आहेत नवी दिल्लीमधून। उर्वशी, महत्त्वाच्या बातमीवर आपलं लक्ष आहे। एनसीईआरटीच्या पुस्तकांमधले संदर्भ बदललेले आहेत। नवीन संदर्भ, नवीन सरकारी योजना यामध्ये आता लागू करण्यात येतात। ही पुस्तकं आता या शैक्षणिक वर्षापासून लागू होतील। काय नेमकं या संदर्भात तपशील? एनसीईआरटीने इयत्ता 7वी च्या पुस्तकांमध्ये जे आहेत ते बदल केला आहे। बघितलं आपण तर 3 पुस्तके एकामध्ये जे आहे त्यांनी विलीन केली आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे एक्सप्लोरिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड। त्यात म्हणजेच इतिहास, भूगोल, मग नंतर वेगवेगळ्या ज्या सामाजिक आणि राजकीय ज्या वेगळे चॅप्टर्स होते त्या सगळ्यांना एकत्र केलंय। सध्या या एक्सप्लोरिंग इंडिया अँड बियॉन्ड आणि हे जे एक पुस्तक केली आहे 3 पुस्तकांचं, त्याचा एक भाग निघाला आहे आणि त्याच भागात आपण बघतो की दिल्ली सल्तनत बरोबरच मुघल या सगळ्या विषय जे आहेत ते काढून घेतले आहेत। आता भाग दुसरं पण येणार आहे। त्या भाग दुसऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतील की नाही हे बघणं एक महत्वाचं ठरेल। बरोबरच आपण हे सगळं बघतो आहे तर या सगळ्या ज्या बदल आहेत त्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण जो आहे 2020चा त्याच्या अंतर्गत जे आहे या सगळ्या गोष्टी डिझाईन केले गेले आहेत। आपल्याला माहिती आहे निश्चितच उर्वशी, त्यामुळे आता हे सिलेबस नवीन वर्षामध्ये म्हणजे आता यावर्षीपासून लागू होणार आहे। कशा नेमका प्रतिसाद या सगळ्याला मिळतोय बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। उर्वशी खुना आमच्या प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या बरोबर होत्या।